श्री गुरुपादुकाभ्याम नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 3, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती, याचा भाग 11. ते सत आहेच, पूर्वी होतं, आज आहे, कालांतरानंही राहणार आहे. या सत्तत्वाशी झालेली ओळख, त्याचं लाभलेलं सान्निध्य, त्याचा झालेला स्पर्श म्हणजे सत्संग. तो तुम्हाला लाभावा असं वाटत असेल तर गुरुकृपा आणि गुरुकृपाच पाहिजे. एकनाथांनी असं म्हटलं आहे, सकळ साधनांच्या माथा जाणा तत्वता गुरुभक्ती. सगळी साधनं तुमच्या हाताशी आहेत, मान्य. पण सगळ्या साधनांच्या माथ्यावरती पाय देऊन उभी राहणारी अशी जर कुठली शक्ती असेल तर गुरुभक्ती हीच आहे. मग गुरुभक्तीचं तत्त्व, गुरुकृपेचं तत्त्व ते आकळायचं असेल तर पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो, ते गुरुतत्त्व आकळायचं कसं? भाव बळे आकळे, एरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. अंतःकरणातले भाव शुद्ध आहेत का? ते उत्कट आहेत का? चित्त शुद्ध झालेलं आहे का? तर तुम्हाला हे सगळं आपोआप कळण्याची शक्यता आहे. एक सिद्धांत असा आहे की देवाची कृपा झाली रे झाली की गुरुचं मोठेपण कळायला लागतं, आणि गुरुचं मोठेपण कळायला लागलं की देवाचं स्वरूप कळायला लागतं. आणि ही दोन्ही एक आहेत हे बरीच साधना केल्यानंतर कळायला लागतं. स्वतःच्या स्वरूपाचा योग्य साक्षात्कार झाला. भक्तिभावे जाता तयासी शरण, होते ओळखण स्वरूपाची. आपलंच हे स्वरूप आहे, तेच त्या देवाचं स्वरूप, तेच या गुरुचं स्वरूप आहे. या दोघांच्या मनोमिलनाचा सोहळा तो दोघांच्या जीवनामध्ये सुरू होतो आहे. आपला अनुग्रह आणि साधना करण्याची पद्धत आणि शास्त्रकारांना किंवा जाणत्या लोकांना अपेक्षित असणारी पद्धत, त्यात किती तफावत पडते तेवढं जरा बघा. काय व्हायला पाहिजे गुरु आणि शिष्य एकमेकांना भेटल्यावर? संत आपल्याला असं सांगतायत, चित्त चैतन्या होता भेटी, हर्षे बाष्प दाटे कंठी, पुलकांकित रोमांच उठी, उन्मनीत दृष्टी पुंजाळे. गुरु आणि शिष्य दोघे भेटले की चित्त आणि चैतन्य दोघे एकमेकांना भेटले पाहिजेत. दोन शरीरं एकमेकांना भेटून काही उपयोगाचं नाही. दोन व्यक्ती एकमेकांना भेटून काही उपयोग नाही. ज्या सुखाच्या आनंदाच्या शोधात मी होतो ते मला गुरुरूपानं आत्ता दिसलं म्हटल्याबरोबर अंगावर रोमांच उभं राहिलं पाहिजेत. डोळ्यातून अश्रुधारा वाहायला पाहिजेत. डोळे असे तेजपुंज असे उजळून निघायला पाहिजेत की अरे, हे मला सापडलं. त्या भेटीनंतर अवस्था कशी आली पाहिजे? तेणे सुखरूप झाली दृष्टी, आनंदमय झाली अवघी सृष्टी, परमानंदे चढली पुष्टी, स्वानंदे मिठी घातली. गुरुभेटीचा हा सगळा सोहळा वर्णन केला आहे एकनाथांनीच. तेणे सुखरूप झाली दृष्टी. या डोळ्यांना हे काम दिलं जन्मताच की जे जे सुंदर आहे ते पहा. पण कितीही सुंदर गोष्टी त्या मर्त्य जीवनातल्या तुम्ही पाहिल्यात तरी ते डोळे आता तृप्त झाले असं होत नाही. पण सद्गुरू भेटले रे भेटले की आता डोळे म्हणतील, आम्ही आता सुखरूप झालो. ज्यांना पाहण्याकरता आम्ही इतकी वर्ष तळमळत होतो, तडफडत होतो, ते सद्गुरू आम्हाला भेटले, आणि सद्गुरूंची आणि तुमची अशी दृष्टी भेट झाल्याबरोबर अंतःकरणात चमत्कार होतो तो असा. अंतरंगातील सृष्टी आणि बाह्य जगातील सृष्टी ही सगळी आनंदमय झालेलीच तुम्हाला पाहायला मिळेल. दुःख नावाचा पदार्थ खरं म्हणजे या जगामध्ये नाहीच. सगळीकडे आनंदी आनंदच आहे. मगाशी संकल्प सांगितला त्या परब्रह्माचा, एकोहम बहुस्याम.
मी एकटा आहे, मला करमत नाही, माझ्या आनंदाकरता मी बहुत होण्याचा प्रयत्न करणार आहे. मग भगवंत जर नाना रूपांनी प्रकटला असेल तर सगळीकडे सत चित आनंद याचाच वर्षाव, याचंच प्रकटीकरण व्हायला पाहिजे. दुःख नावाचा पदार्थ आला कुठून? आपल्या असणाऱ्या अज्ञानातून, भ्रमातून तो आला. परमानंदे चढली पुष्टी. जे पाहण्याकरता भाग्यवशात हा देह मला लाभला, त्या देहाचं, त्या मनुष्य जन्माचंही सार्थक झालं. याच्या आनंदानं एक विलक्षण पुष्टी या शरीरावर चढायला हवी. स्वानंदे मिठी घातली. स्वानंदानं स्वानंदालाच मिठी घालावी, आनंदानं आनंदालाच कुरवाळावं, चैतन्यानं चैतन्याचा लाभ घ्यावा. हे झालं तर सद्गुरू भेट झाली. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग पुढच्या वाचनात ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.